बघतो आणि जसं आपण एवढंच मिळवायला बघतो की आपला पोटा पाण्यापुरतं आपल्याला पैसे मिळायला पाहिजे, आपलं पुरेसं झालं, राष्ट्र समाजाची काळजी नसते. 5 लाख रुपये वर्षाला एमबीए झालेला मुलगा जे मिळवतो ते 10 रुपये राष्ट्र आणि समाजासाठी खर्च करायला तयार नसतो. मात्र मेणबत्त्या घेऊन टेलिव्हिजनच्या समोर उभे राहून काही होणार नाही. असं नाही बदलत. नुसतं बोलण्याने बदल होणार नाही. स्त्री महान आहे, नारी महान आहे असं नाही चालत. आम्ही लहान असताना आम्ही जे बघितलं काय सामाजिक असंतुलन आहे मी तुम्हाला सांगतो. काहीच नाही. जिथे मिळेल जसं मिळेल, जर तुम्ही सद्गुण धारण करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण झाली, अहंकार विहीन होऊन तुम्ही जगायला लागले, माझा शब्द आहे तुमच्या जीवनामध्ये दुःख नाहीसा होणार. अहो दुःखामध्ये सुख शोधणं म्हणजे भारतीय संस्कृती. नेमकं दुःखामध्ये सुख कसं शोधायचं? कसं शोधायचं? बोलणं सोपं आहे. दुःखामध्ये सुख शोधा. लहान 4 लेकरं आपल्या आई वडिलांना जिवंत जलसमाधी घेताना पाहतात, त्याच्यापेक्षा मोठं दुःख काय असायला पाहिजे? सामाजिक बहिष्कृत होऊन बाहेर टाकल्या जातात आणि बहिणीला जेव्हा चूल भेटत नाही तर भाऊ आपली पाठ समोर करतो आणि भाकरी थापण्यासाठी. त्याच्यापेक्षा दुःख काय असेल? त्या दुःखाला प्रकाशाच्या वेगाची गणना करून सार्थ ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये अमृतानुभव रूपी पसायदानाच्या माध्यमातून विश्व शांतीचा सुख देणारा म्हणजे दुःखामध्ये सुख शोधणारा ज्ञानेश्वर माऊली होता. सोपं आहे जीवन. जीवन आहे काय? पण जीवन कसं जगायचं हे मी तुम्हाला सांगतो. लहान होतो आम्ही गेलो. आता आम्ही हिंदी मीडियमचे म्हणजे पाहण्यासाठी आम्हाला नेलं. आता परिस्थिती इतकी विचित्र. माझ्या बाजूला सगळे माझे चुलते बसले होते. मी तिकडे बघत होतो. आज समाजाची अवस्था धर्माच्या नावाने समाजाच्या. आता काय बघायचं? आता कळायचं नाही. ते म्हणायचे अरे चा काय बोललास. मी पण म्हणायचो वा 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 काय बोललास. मात्र मलाही कळायचं नाही की तो काय बोललेला, पण आपल्याला हुशार दाखवायचं म्हणून मी म्हणायचो काय बोललास. ते इंग्लिश मध्ये बोललं काय काय डायलॉग आहे हा, काय डायलॉग आहे. आता ते इंग्लिश मध्ये काय बोललं काय कळतं. बाहेर निघालो थिएटरमध्ये. अशीच परिस्थिती. थिएटरच्या बाहेर निघालं की आम्हाला गाडीमध्ये गाणे लावून टाकायचे इंग्लिश गाणे. ब्रूस स्प्रिंगस्टनचा बॉर्न इन द USA, आय वॉज बॉर्न इन द USA. आम्ही पण शिकायचं. ते ओरडायचे आम्ही ओरडायचं. काही कळालं नाही. एक दिवस मायकल जॅक्सनचा गाणं लागला आय एम बॅड आय एम बॅड. माझा एक अजून चुलत भाऊ होता, अमरावतीवरून आला होता, सत्यजित. आम्ही दोघं मागे बसलो होतो. मामाचा मुलगा गाडी चालवत होता. काय गाणं म्हटलंय दादा मायकल जॅक्सननी. माझा भाऊ चुलत भाऊ म्हटला, मामे भाऊ दुसरा, दादा मस्त गाणं आहे ना. आय एम बॅड गाणं होतं मायकल जॅक्सनचं. पण तो मला सांगत होता दादा आंबे आंबेवाला गाणं किती छान आहे. हे अशी आमची स्थिती होती आणि हीच समाजाची परिस्थिती आहे. शास्त्र माहित नाही, संगत माहित नाही, धर्म माहित नाही, अध्यात्म माहित नाही, श्रद्धा माहित नाही, भक्ती माहित नाही, पण आंबे आंबे आपल्याला माहित असतं. त्यांनी आंबे आय एम बॅड म्हणायचं, आपण आंबे समजायचं आणि असंच जीवन जगायचं, असंच जीवन चालवायचं. जीवन काय असतं? कसं झालंय माणसाचं? तुम्हाला एक उदाहरण देतो आणि माझ्या शब्दाला विराम देणार. काही दिवसापूर्वी मी खामगावला गेलो होतो. आपल्या आशीर्वादाने सगळ्यांचे 5000 पारध्यांचे म्हणजे परिवारांना अपराधमुक्त करून यावर्षी 400 मुलांना आपण म्हणजे शाळा सुरुवात केली आणि अत्याधुनिक शाळा आहे. त्याच्यामध्ये 5 महिन्याच्या आतच मुलांना श्रीमद भगवद्गीता मुखागत झाली. आणि जेव्हा आम्ही त्या मुलांना आणलं होतं बघा किती प्रभाव पडतो. जेव्हा त्या मुलांना आम्ही आणलं होतं तेव्हा ते दगडं मारायचे, आम्हाला चावायचे आणि त्यांना स्वच्छतेचं पण ध्यान नसायचं. ते दगडाने स्वच्छता करायचे. आज 5 महिन्याच्या आत त्यांना श्रीमद भगवद्गीता मुखागत आहे. योग पासून प्रत्येक गोष्टीला त्यांना परांगत आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांचे प्रत्येक अभंग त्यांना माहिती आहे. 5 महिन्याच्या आत त्यांची ही परिस्थिती आहे. आणि जर तुम्ही विचारलं की अमेरिकेची ओळख काय तर ते सांगतात
ते सांगतात अमेरिकेची ओळख काय तर ते सांगतात स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. हे 5 महिन्यामध्ये कम्प्युटर चालवतात, ट्रॅकिंग करतात. त्या लक्ष्यमध्ये मी 2 वर्ष आपले प्रिय, कारण इंदापूरनी मला खूप प्रेम दिलं. आजपर्यंत मी म्हणजे खरोखरच स्वतःला भाग्यवान समजतो की एक भावाचं प्रेम, एक गुरुचं प्रेम, एक मित्राचा प्रेम, एक मुलाचा प्रेम, हे सगळं जे मला मिळालं एक परिवारासारखं तर इंदापूरमध्ये मिळालं. कधी पण मला म्हणजे हे मी अंतःकरणापासून सांगतो, कधी मला महाराज म्हणून स्वतःला या गावामध्ये किंवा इथे मला स्वतःला प्रस्तुत केल्याची कधी कारणं लागले नाही. मी जसं पण आहे, जसं पण राहिलं, मला मागच्या 10-15 वर्षापासून तुम्ही सगळ्यांनी स्वीकारलं, हे माझं भाग्य आहे. हे माझे खरे कामाची पावती पण आहे. पण म्हणून 2 वर्षापासून जरा कार्यक्रम कमी केले. मी त्याच्यातच लागलो होतो. एकदा काय झालं की आम्ही काम करता करता सगळे कपडे खराब झाले. मुंबईवरून एक संदेश आला, म्हणजे एक निरोप आलेला होता की मला तिथे बोलवलंय मुंबईमध्ये. भारतातले सगळ्यात प्रमुख हस्त्यांपैकी एक ते होते, त्यांचा निरोप होता. मी खामगावहून लगेच निघालो. पाऊस पडत होता, कपडे चिखलात झाले. थोडं पुढे गेलो, गाडीमध्ये ते ट्रॅफिक जाम मध्ये अडकलो. त्यांना बाहेर काढण्यामध्ये उशीर झाला म्हणून सरळ एअरपोर्टवर गेलो. माणसाची मानसिकता सांगतो आजकाल का दुःखी आहे. सरळ एअरपोर्टवर गेलो. घरी फोन केला की जरा कपडे पाठवून द्या. केस बिखरलेले होते, कपडे गाठ झालेले होते. मी पोचलो आणि फ्लाईटमध्ये घुसलो. फ्लाईटमध्ये घुसल्याबरोबर एक कॉर्पोरेट सेक्टरचा जवळचा माणूस माझ्या जवळ बसलेला होता. आपली काय सवय असते, जेव्हा आपण कुठेतरी गरीब असतो ना, किंवा आपल्या मनामध्ये एखादी भावना निर्मळ असते, समोरचा माणूस आपल्याशी नाराज होऊ नये ह्याची आपण खात्री करत असतो. मी त्यांना बघून हसलो. त्यांना वाटलं मी त्याचं मनातलं ओळखलं. ते काय म्हटलं, काय विचार करत होतं, आजकाल विमानचं किराया खूपच कमी झालं, कोणी पण फडतूस माणसं येऊन बसतात, ज्यांची लायकी नाही त्यांना पण बसवायला लागला. आजकाल काही झालं, स्टेटस नावाच्या गोष्टी राहिल्याच नाही. म्हटलं ह्याच्या मनात हे आहे. तरी मी सरकलो, बाजूला बसलो तर मी त्याच्याकडे बघून हसलो तर त्याला वाटलं की हे तुच्छ माणूस मला बघून हसलाच कसा, म्हणून त्याने मूग बिचकवलं मोठा. हे सामान्य तुम्ही बघा, एखाद्या महाराजाला जर माहिती पडलं की एखादा VIP येणार आहे तर तो बरोबर अर्धा तास थांबेल वाट बघत. पण सामान्य माणूस येणार आहे तर थांबायला 2 मिनिटं तयार राहणार नाही. एकमेकांना सांभाळायची अशी परिस्थिती आहे. तुम्ही स्टडी करून बघा, महाराज लोक शिष्य बँक सांभाळायला बघतात आहे आणि शिष्य महाराजांचा काय फायदा उचलायला मिळेल हे बघायला बघतात आहे. आणि ह्याच्यातच धरसोडपणा चालू असतो. आजकाल एखाद्या शिष्याचं स्टेटस पण त्यांनी ठरलं जातं ते कुठल्या महाराजांचा शिष्य आहे, आणि कुठल्या महाराजाचा पण स्टेटस ह्याच्यावरून ठरला जातो की तो कोणाचा गुरु आहे. असा सगळीकडचं बाजारीकरण झालं. या बाजारीकरणामुळे नातेसंबंधाचा अर्थ संपलं, आणि नातेसंबंधाचा अर्थ संपल्यामुळे दररोज टेलिव्हिजनवर नवरा बायकोचे भांडणं कोर्ट कचेरीपासून आपल्याला म्हणजे केस ओढण्यापर्यंत दिसून येतात. माणूस समजायला बघतो. बाहेर आई दिसली, का ग बाहेर बसली आहे, तुझी बायकोनी परत राडा केला, जाऊ दे ग, तिची मानसिकताच तशी आहे. आत गेल्या बायको भेटली, तुला माहित नाही का तिने मला जरी जन्म दिला तरी लहानपणापासून मला माहित आहे की ती कशी आहे. दोन्ही कशी आहे हे सांगायचं, मात्र दोघांनी कसं राहायचं हे सांगण्याची हिंमत कोणामध्ये नाही. दोघी कशी आहेत हे सांगायचं, पण दोघांनी कसं राहायचं हे सांगण्याची हिंमत नाही. हे सांगण्याची हिंमत पैदा करावी लागेल समाजामध्ये. समाजामधले जे आडंबर आहेत ते संपवावं लागतील. सामाजिक सेवेचं मूल्य करायला पाहिजे. प्रत्येक माणसाला पद्मश्री आणि पद्मभूषण मागायला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करताना पद्मश्री आणि पद्मभूषणाची अपेक्षा केली नव्हती. त्यांचं मत होतं की माझ्या समाजाला पद्मश्री आणि पद्मभूषण मिळायला पाहिजे. राजश्री शाहू महाराजांनी जेव्हा सामाजिक समरसता मांडली होती तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की माझ्या समाजाला पद्मश्री आणि पद्मभूषण मिळायला पाहिजे. आज प्रत्येक माणसाला
राजकारण हा वंशवाद वाढवण्याची प्रक्रिया झाली, धर्म हा देव बनण्याचं साधन झालं आणि समाजसेवा ही पुरस्कार प्राप्तीचं ध्येय झाली आणि त्यामुळे माणसाची मती मारली. त्यामुळे आज समाजाची अधोगती झाली. आणि त्यामुळे आम्ही बसलो तर त्याला बघितलं, हसलं. ते म्हटलं की हा तुच्छ माणूस मला बघून हसलाच कसा. म्हटलं ठीक आहे बाबा. आता जेव्हा नाश्त्याची प्लेट आली, फ्लाईटमध्ये भूक लागली होती, पण त्याने माझ्याकडे असं बघितलं की आता गावरान कसं खातो काय माहिती. मी म्हटलं यार ह्याचा मान ठेवायला पाहिजे. मी म्हटलं नको बाई, एअर होस्टेसला म्हटलं नाश्ता नको. उतरल्याबरोबर त्यांनी परत माझ्याकडे बघितलं. मी त्याला रस्ता दिला, त्याने मला धक्का देत पुढे गेला. माझ्याकडे काय पॅकेज नव्हतं. मी बाहेर निघाल्याबरोबर मुंबईच्या एअरपोर्टवर काय 15-20 गाड्या मला घ्यायला देवकृपेने आले, भेटले सगळे. तरी त्याला वाटलं असले फाटक्या माणसाला कोण घ्यायला आला, तरी मानायला ऐकायला तयार नाही. फारच विचित्र आहे. कॉर्पोरेट सेक्टर आहे हा. तुम्ही टाई बांधा. ज्या देशमध्ये बापूंनी एक फक्त धोतरवर स्वातंत्र्यता मिळवून दिली, ज्या देशामध्ये वीर सावरकरनी काळा पाणीमध्ये जेव्हा समुद्रामध्ये जेव्हा आपलं शरीर घातलं, तेव्हा त्यांनी आपल्या बाह्य वस्त्राची पण आणि आंतरिक वस्त्राची पण विचार केला आहे. आणि ज्या देशासाठी शहीद भगतसिंगनी सगळे वस्त्र उतरून टाकले, त्या देशामध्ये फक्त आज वस्त्रपासून सगळ्या गोष्टींची आज अवस्था आहे. त्या आत्म्याला कोणी ओळखलं नाही. तुम्ही फक्त 3च गोष्टीला ओळखता.